हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो, हॅलो. आवाज येत आहे? अच्छा. ठीक आहे. आपण आज ट्राय करणार की स्कॅनर क्लासला आपण हे करू. स्कॅनर क्लासला समजून घेऊ. येस. पॅटर्न पॅटर्नचं जे आहे ना क्वेश्चन्स ते फॉर लूपनं आपण इझिली करू शकतो. पण मला तर वाटते की सध्या आपण स्कॅनर घेऊ आज आणि पॅटर्न्स नंतर घेऊ. हा, पॅटर्न्स घेऊ आपण, पण आता सध्या एक स्कॅनर क्लास घेऊन घेऊ. त्यानंतर स्कॅनरचं क्लासचं कसं आहे की आपल्याला एकदा इनपुट घेणं समजलं की थोडा इंटरेस्ट येईल. आणि मला माझी अशी इच्छा आहे की आपण स्कॅनर क्लास थ्रू एक गेम बनवायचा ट्राय करू आज, की ज्यानं थोडं प्रोग्रामिंग इंटरेस्टिंग वाटेल. नाही तर आपण काय करताय की क्लास घेताय नॉर्मल, त्यात व्हॅल्यूज पास करताय, ती एक मजा नाही येत आहे. जेव्हा आपण स्कॅनर घेऊ तेव्हा ऑटोमॅटिक तो कन्सोल वरून आउट इनपुट आपण देऊ शकू त्याला, तर ती एक थोडी मजा येईल. हा, तर पास आपल्याकडे एक जावा लर्निंग्स नावाचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर सोर्समध्ये मी जेव्हा क्लिक केलं तर डेमो नावाचं एक पॅकेज मी क्रिएट केलेलं आहे. त्या डेमो नावाच्या पॅकेजमध्ये एक्झाम्पल नावाचा क्लास आहे. तर मी आता एक काम करतो, एक नवीन क्लास क्रिएट करतो. तर क्लास क्रिएट करण्यासाठी पॅकेजवर राईट क्लिक केलं मी, न्यू, आणि सिलेक्ट केलं मी क्लास. त्या क्लासमध्ये मला क्रिएट करायचा आहे एक सिंपल क्लास की ज्याच्या थ्रू आपण स्कॅनरला समजून घेऊ. तर मी असं करतो, स्कॅनर लिहितो इथे, आणि इथे एक एक मेन मेथड लिहितो. किंवा याला आणखी समजायसाठी आपण एक काम करू की याला परत परत मी लिहितो टेस्ट नावाचा क्लास, आणि याच्यात लिहितो एक मेन मेथड. तर मी काय केलं, एक टेस्ट नावाचा क्लास बनवला. ठीक आहे. आणखी परत मी एक क्लास क्रिएट करतो. हा जो एक्झाम्पल डॉट जावा आहे, ठीक आहे. इथे परत एक नवीन क्लास मला क्रिएट करायचा आहे. तर मी न्यू क्लास, आणि क्लास मध्ये मी या क्लासला नाव देतो हेल्पर. हा एक हेल्पर क्लास आहे, आणि याला फिनिश करतो. आता हा जो हेल्पर क्लास आहे हा पूर्णपणे एम्प्टी आहे. आता मी काय करतो की यात एक मेथड लिहितो. मेथड लिहायसाठी सगळ्यात आधी आपल्याला द्यावं लागतं रिटर्न टाईप. मी देतो त्याचं रिटर्न टाईप व्हाईट, म्हणजे ही जी मेथड आहे ही काहीच रिटर्न नाही करणार. त्यानंतर या फंक्शनचं नाव लिहितो ग्रीट. ग्रीट मध्ये पॅरामीटर्स काहीच नाहीये, फक्त हा काय करणार की आपल्याला काहीतरी ग्रीट करणार. त्यासाठी मी लिहिलं सिसो, आणि हा लिहिणार वेलकम टू अवर क्लासेस. वेलकम टू अवर क्लास. आता हा हेल्पर नावाचा एक क्लास आहे ज्यामध्ये void greet नावाची मेथड आहे, आणि ही void greet नावाची मेथड जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा आपल्याला वेलकम टू अवर क्लास असं प्रिंट आउट होते. माझ्याकडे एक टेस्ट नावाचा क्लास आहे. आता या टेस्ट नावाच्या क्लासमध्ये जर मला ती हेल्पर नावाची मेथड कॉल करायची असेल तर मला काय करावं लागेल की त्या हेल्पर नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. त्यासाठी मी लिहितो क्लासचं नाव. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, आता हेल्पर, कारण की हेल्पर मध्ये ती मेथड आहे म्हणून मी लिहिलं हेल्पर. एच ऑब्जेक्टचं नाव आहे, इक्वल्स टू न्यू हेल्पर, आणि असं ब्रेसेस. हा झाला ऑब्जेक्ट क्रिएशन. या लाईननी काय झालं की जो
हेल्पर नावाचा क्लास होता, त्याचा एक रेफरन्स एच मध्ये स्टोअर झाला. आता युझिंग एच आपण हेल्पर नावाच्या क्लासच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतो. म्हणून मी एच डॉट जेव्हा दाबेल तेव्हा त्यातल्या सगळ्या ज्या मेथड्स आहे त्या आपल्याला मिळतील. तर आपल्याला यूज कोणती करायची आहे? ग्रीट. ग्रीटला कॉल कॉल केलं. आता मी जेव्हा ग्रीटला कॉल करेल तेव्हा यानं मला काय प्रिंट करून द्यायला पाहिजे? हॅलो वेलकम टू, आपल्याला रन करायचं आहे टेस्ट. तर मी करणार रन ॲज जावा ऍप्लिकेशन. तर पहा यानं काय आउटपुट दिलं आपल्याला? वेलकम टू अवर क्लास. आता हा जो क्लास होता हा होता टेस्ट. मी ऑब्जेक्ट कशाचा क्रिएट केला? हेल्पर क्लासचा. आणि मला भेटली एक युजफुल मेथड. सिमिलरली स्कॅनर नावाचा एक क्लास आहे, स्कॅनर. त्याचं ऑब्जेक्टचं नाव आहे एस सी इक्वल्स टू सॉरी, हे जे नाव स्कॅनर नावाचा एक क्लास आहे. रेफरन्स व्हेरिएबलचं नाव आपण काही पण देऊ शकतो, पण शॉर्ट फॉर्म साठी एस सी असं नाव देतात. नंतर न्यू स्कॅनर. आणि याच्यामध्ये याला एक पॅरामीटर पाहिजे असते. तर पॅरामीटर असते सिस्टीम डॉट इन. म्हणजे हा इनपुट घेत आहे. ठीक आहे. आता हा आपल्याला देईल एरर. हा एरर देत आहे कारण की हे जे स्कॅनर नावाचा हा जो एक्झाम इथे हेल्पर नावाचा क्लास होता हा सेम पॅकेज मध्ये होता. पण हा स्कॅनर नावाचा क्लास जो आहे तो दुसऱ्या पॅकेज मधून किंवा दुसऱ्या दुसऱ्या पॅकेज मधून आपल्याला घ्यायचा आहे. त्यावेळेस आपण काय करत असतो? इम्पोर्ट. म्हणून मला इथे लिहावं लागेल एक इम्पोर्ट स्टेटमेंट. तर मी काय करणार? इथे लिहिणार इम्पोर्ट. हा कुठे आहे याचा पाथ द्यावा लागेल. तर हा आहे जावामध्ये. जावाच्या आतमध्ये कुठे आहे? तर हा युटिल्स नावाची एक लायब्ररी आहे त्यामध्ये. युटिल्स मध्ये पण काय आहे? युटिल युटिल मध्ये पण स्कॅनर आहे. युटिल्स मध्ये पण आहे स्कॅनर. तर हे वेगवेगळे क्लासेस आहेत. म्हणजे ते आपल्याला शोधावं लागते की काय कशामध्ये आहे. पण मी जेव्हा हे हे एक स्टेटमेंट लिहिलं की आपण इथून याला इम्पोर्ट करत आहे, याचा मी पाथ दिला की जावामध्ये, जावा नंतर युटिल नावाचं एक पॅकेज आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर स्कॅनर क्लास आहे, तेव्हा हा एरर गायब झाला. राईट. आता मला जसं मी हेल्परला यूज करत होतो तसं मी जेव्हा या रेफरन्स व्हेरिएबलचं नाव आणि डॉट वापरेल तेव्हा मी याला पण यूज करू शकतो. एस सी डॉट जेव्हा मी क्लिक केलं तर यामधल्या सगळ्या मेथड माझ्याकडे आले. राईट. हे एवढ्या सगळ्या मेथड्स यामध्ये आहे. तर आपल्याला यातल्या काहीच मेथड किंवा आपण सध्यासाठी काहीच मेथड पाहू. तर मी हे जे हेल्पर आहे हे आपल्याला समजलं आपण काय घेतलं, म्हणून याला कट करतो आणि एच डॉट ग्रीटला पण कट करतो. आणि एस सी डॉट मी काय करतो? नेक्स्ट इंट. आता ही जे नेक्स्ट इंट मेथड आहे ही इंटिजर टाईपचं जे इनपुट आहे ते घ्यायसाठी युजफुल आहे. आता जर मी इथे इनपुट घेत आहे तर ते इनपुट आपल्याला कुठल्या तरी याच्यात स्टोअर करावं लागेल. आणि आता मी इंटिजर टाईपचं इनपुट घेत आहे तर ते इंटिजर टाईपच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल. म्हणून मी काय करतो? इंटिजर इनपुट नावाचा एक व्हेरिएबल घेतो आणि त्यामध्ये स्टोअर करतो एस सी डॉट नेक्स्ट इंट. आणि याला सिम्पली ट्राय करतो प्रिंट करायचं. तर सिसोनी परत इनपुट प्रिंट करतो आणि इनपुटलाच मी परत प्रिंट केलं. आणि जेव्हा सेव्ह करणार तेव्हा पहा हा काय करणार. ओके. यानं कन्सोल वरती काहीच नाही दिलं. पण आपण पाहू की याचा फ्लो काय झाला. सगळ्यात पहिले मेन मेथड एक्झिक्यूट झाली. मेन मेथड नंतर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट रेफरन्स क्रिएट झाला आणि तो एस सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला. आता इथे या लाईनवर काय होत आहे की इंटिजर इनपुट टाईपचा आपण एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये आपण एस सी डॉट नेक्स्ट इन फंक्शनला कॉल दिला. आता हे फंक्शन काय करते की कन्सोल वरून इनपुट घेते. आता मी याला देणार नंबर 12. हे हा कन्सोल आहे. कन्सोलला मी 12 दिला आणि मी एंटर क्लिक केलं तर यानं मला परत सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल 12 दिला. जर मी इथे लिहिलं असतं की इनपुट इंटू 2, तर आता काय होणार की जे पण नंबर मी याला कन्सोलला देणार त्याचा डबल मला तो रिटर्न करणार. जसं मी 12 जर यावेळेस टाकलं तर तो मला 24 देईल. सिमिलर टाईपनी हे जे ऍक्टिव्हिटी आहे ते एक्झिक्यूट होणार. जर मी याला 100 दिला तर हा मला देईल 200. ठीक आहे. आपण एक पाहिलं की स्कॅनर नावाचा क्लास जर आपल्याला यूज करायचा असेल तर त्याचा ऑब्जेक्ट बनावा लागते.
आणि सिस्टीम डॉट इन हे जे पॅरामीटर आहे हे त्याला पास करावं लागते. इंटिजर टाईपचा घ्यायचा असला तर आपण युज करू शकतो नेक्स्ट इन. आता हे पहा, हे जो कन्सोल मध्ये आपण प्रोग्राम रन केला तर आपल्याला समजलं नाही की हा काय मागत आहे काय नाही. आपल्याला माहित होतं की प्रोग्राम रन केल्यावर याला इनपुट द्यायचं आहे म्हणून आपल्याला समजलं. पण याला थोडं आपण क्रिएटिव्ह किंवा चांगलं बनवू. त्यासाठी आपण काय करू शकतो की युजरला आधी सांगू शकतो की प्लीज एंटर अ नंबर. तर त्याला दिसेल जसं की मी आता लिहितो, प्लीज एंटर अ नंबर, प्लीज एंटर अ नंबर. त्यानंतर थोडं असं. तर असं जेव्हा मी देणार तेव्हा आपल्याला हा थोडं व्यवस्थित हे करणार. आता मी याला रन करतो. रन करायसाठी रन ॲज अँड देन फायनली जावा ऍप्लिकेशन. तर पहा, कन्सोल आपल्याला काय म्हणतंय, प्लीज एंटर अ नंबर. एक मिनिट, याला थोडं मोठं करतो मी. कन्सोल दिसत आहे ना? ओके. प्लीज एंटर अ नंबर, मी देतो याला 12. आता त्यानं दिलं 24. मग आपण याला हे जे स्टेटमेंट आहे हे परत इनपुट घेतल्यानंतर पण टाकू शकतो. तर याला मी काय करणार, इनपुट प्रिंट करायच्या जागी याला मी सांगणार की कंट्रोल व्ही. हे थोडं जास्त केलं, इथं पाहिजे कोट्स, हे आपल्याला उडवायचं. तर मी सांगणार त्याला की युअर एंटर्ड नंबर प्लस इनपुट. म्हणजे तू जो नंबर एंटर केला तो नंबर हा आहे. तर आता काय होणार की सुरुवातीला याला दिलं की प्लीज एंटर अ नंबर, मी याला दिलं 12. तर यानं काय सांगितलं, युअर एंटर्ड नंबर इज 12, राईट. मग आता जे सिम्पल ऑपरेशन्स आपण मॅन्युअली करत होतो ते आता कन्सोलने आपण करू शकतो. जसं की मी एक ट्राय करतो की एक आपण फंक्शन बनवू. कुठलं फंक्शन बनवू आपण, सम नावाचं. आता आपण पाहिलं की सम नावाचं फंक्शन आपण बऱ्याचदा बनवलेलं आहे किंवा नेहमी आपण बनवतो. तर ते आपण कसं बनवतो, तर ही एक मेन मेथड आहे. याच्यावरती मी एक सम नावाचं फंक्शन क्रिएट करतो. मला सम नावाचं फंक्शन क्रिएट करायचं आहे. माझा टास्क आहे की सम नावाचं एक फंक्शन क्रिएट झालं पाहिजे ज्यानं सम रिटर्न केली पाहिजे आणि हे इंटिजर टाईपचं असलं पाहिजे, इंटिजर टाईप. तर मी काय करणार की याचा जो रिटर्न टाईप आहे तो सध्यासाठी व्हॉइड घेणार, की हा काही रिटर्न नाही करत आहे. त्यानंतर सम फंक्शनचं नाव आहे, समला कॉल केलं आणि समला मी व्हेरिएबल पास करणार, जसं की इंट फर्स्ट नंबर अँड देन इंट सेकंड नंबर, इंट ए अँड देन इंट बी. आता इंट ए इंट बी केल्यानंतर मला काय करायचं आहे, यानं रिटर्न केली पाहिजे सम किंवा यानं प्रिंट केली पाहिजे सम. तर मी करणार सिसो आणि ए प्लस बी, याची झाली सम. आता हे फंक्शन जर मला यूज करायचं आहे तर मी कसं यूज करू शकतो, की सिम्पली मला या टेस्ट क्लासचा जो आहे तो ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार. तर टेस्टचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करणार या मेन मेथड मध्ये. टेस्ट टी इक्वल्स टू न्यू टेस्ट. टेस्ट इक्वल्स टू न्यू टेस्ट न मी याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि मला यूज करायसाठी टी डॉट यूज करावं लागेल. टी डॉट सम, याला मी पास करतो 10 अँड देन पास करतो 20. जेव्हा मी याला 10 आणि 20 पास करणार आणि एक काम करतो मी की हा जो खालचा कोड आहे याला सगळ्या याला कमेंट आउट करतो. तर यानं काय केलं पाहिजे, आपल्याला 10 प्लस 20 ची सम रिटर्न केली पाहिजे आणि आउटपुट प्रिंट केलं पाहिजे. येस. तर मी 10 आणि 20 पाठवल्यावर 30 आलं. पण हे जे प्रोसेस आहे ही काय झाली मॅन्युअल. आता प्रत्येक वेळेस मला 10 आणि 20 10 आणि 20 चेंज करावं लागेल. आता 10 आणि 20 चेंज करण्याच्या जागी मी या स्कॅनर क्लासचा मला यूज करायचा आहे. त्यासाठी मी या परत कोडला कमेंट आउट करतो आणि स्कॅनर हे जे मी इथे क्रिएट केलं, हा इथे कॉल दिला याला, हा कॉल इथे न देता मी याला कट करतो आणि याला सांगतो की प्लीज एंटर अ नंबर. तर या प्लीज एंटर अ नंबरच्या जागी मी लिहितो प्लीज एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. फर्स्ट नंबर मी याला इनपुट मागितलं
आणि इथे स्टोअर करतो मी फर्स्ट मध्ये फर्स्ट नंबर. ठीक आहे. आता हा जो नंबर आहे हा परत मला दुसऱ्यांदा इनपुट घ्यायचा आहे, म्हणजे मला 2 इनपुट घ्यायचे. त्यासाठी मी सेम कोड परत हे करतो आणि जो फर्स्ट नंबर होता याला सेकंड लिहितो. यानं काय होणार की हा 2 वेळा युजरला ऑप्शन देणार की पहिला नंबर इथे हा म्हणणार की प्लीज एंटर फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. नंतर प्लीज एंटर सेकंड नंबर, अँड सेकंड नंबर जो आहे तो आपण एक सेकंड नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. तर आपल्याकडे 2 व्हेरिएबल आहे, फर्स्ट आणि सेकंड. आता हे 2 व्हेरिएबल जे आहे ते आपल्याला पास करायचे आहे कशाला? सम नावाच्या फंक्शनला. जसं की आपण इथे करत होतो. इथे इथे माझ्याकडे कोड होता. इथे माझ्याकडे असा कोड होता की टेस्ट नावाचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि टेस्ट डॉट सम आणि याला 2 व्हेरिएबल पास केले. आता हे जे 2 व्हेरिएबल आहे आपले ते असे होते ए आणि बी, म्हणजे 10 आणि 20. तर हे 10 आणि 20 ऍज अ मॅन्युअली टाईप केल्यापेक्षा आपल्याला असं करायचं होतं की कन्सोल वरून जे पण इनपुट आलं ते घ्यायचं. तर त्यासाठी त्यासाठी ते जे इनपुट आहे ते फर्स्ट आणखी सेकंड या नंबर्स मध्ये स्टोअर आहे. म्हणून मी इथे त्या फंक्शनला कॉल देईल की टी डॉट सम फर्स्ट नंबर कुठला आहे आपला फर्स्ट, त्यामुळे मी लिहिल फर्स्ट. देन सेकंड नंबर कुठला आहे तो आहे सेकंड. आणि इथे इथे हे जे प्रिंट करत आहे तो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ए प्लस बी. तर याला थोडं आपण मॉडीफाय करू. याला म्हणू की द सम ऑफ नंबर्स द सम ऑफ नंबर्स इज, अँड देन फायनली स्पेस. म्हणजे हे थोडं जो कोड आहे तो फॉर्मॅटेड दिसेल. आणि मी केला याला सेव्ह आणि फायनली मी करतो याला रन. पहा तो काय म्हणत आहे, प्लीज एंटर अ फर्स्ट नंबर. तर मी दिला याला 10. त्यानंतर तो म्हणताय प्लीज एंटर सेकंड नंबर. मी म्हणतो याला 20. देन द सम ऑफ नंबर्स इज 10-20. ओके. आता इथे काय प्रॉब्लेम झाला की जे 2 स्ट्रिंग आहे ते त्यांना कॉन्कॅनेट केले, म्हणजे 10 प्लस 20 म्हणजे 1020 ला डायरेक्टली यानं कॉन्कॅनेट केलं. तर यामध्ये आपल्याला चेंज करावं लागेल ब्रॅकेट्स. इथे आला प्रॉब्लेम ब्रॅकेट्सचा. तर तो आपल्याला व्यवस्थित देणार. प्लीज एंटर फर्स्ट नंबर 10. प्लीज एंटर सेकंड नंबर 20. फायनली द सम ऑफ नंबर इज 30. येस. तर आपण आपण सेम गोष्ट पाहिली की आपण इंटिजर टाईपची व्हॅल्यू कशी इनपुट घेऊ शकतो. आता यात यात आपण एक आणखी सिंपल एक्झाम्पल पाहू. मला तर वाटते की आपण थोडं ट्राय केलं पाहिजे क्वेश्चन्स. तर क्वेश्चन ट्राय करायसाठी आपण काय करू शकतो. तर आपण टास्क घेऊ. तर टास्क कसं आहे की यावेळेस मला काय करायचं आहे की एक इनपुट घ्यायचा आहे नंबर, इनपुट नंबर. आणि तो नंबर इनपुट नंबर जो आहे तो इज इवन और ऑड हे प्रिंट करायचं. म्हणजे यामध्ये काय झालं पाहिजे की युजरला स्क्रीनवर असा आला पाहिजे नोटिफिकेशन, प्लीज एंटर फर्स्ट नंबर. त्यानंतर त्याने नंबर आपण इनपुट केला पाहिजे आणि त्यानं लिहिलं पाहिजे की द रिझल्ट इज द गिवन नंबर इज इवन और द गिवन नंबर इज ऑड. तर कोणी लॉजिक सांगू शकते का यासाठी काय करावं लागेल? एनीवन? एनीवन? एनी आयडियाज? टास्क समजलं की इनपुट घ्यायचं आहे स्कॅनर थ्रू, त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचं आहे इज इवन और इज ऑड. कोणी सांगू शकेन आपल्याला काय करावं लागेल? जसं आपण आता इथे सम नावाचं फंक्शन पाहिलं, सेम केस आहे
इव्हन आणि ऑडची, तर आपण इथे काय करू शकतो, किंवा हा क्वेश्चन आपण कसा प्रोसीड केला पाहिजे, पुढे कसा सॉल्व्ह केला पाहिजे? एनीवन काही आयडिया? अनम्यूट अनम्यूट करा, ट्राय करा. इझी आहे. असं नाही की आपल्याला डायरेक्ट फायनल आउटपुट किंवा करेक्ट आन्सर पाहिजे. स्पीक, म्हणजे येस, येस, बरोबर आहे. की नंबर जर डिवायडेड बाय 2 असला, म्हणजे नंबर मॉड्युलस 2 असला, तर तो इव्हन आहे. राईट. आणखी काय इम्प्रूव्ह करतात? येस. येस, करेक्ट, करेक्ट. तर आपल्याला सगळ्यात आधी हा जो सगळ्यात आधी ते इनपुट घेऊ आपण. आता मी एक काम करतो की हा जो कोड आहे याला कमेंट आउट करतो. एक काम करू आपण. ठीक आहे. एक नवीन क्लास बनवू, ज्यानं आपल्याला थोडं इझी जाईल समजायसाठी. इकडे खूप हे करून ठेवलंय आपण. तर आपण इवन ऑड चेक करत आहे, म्हणून मी एक क्लास बनवतो, इवन ऑड. इवन ऑड मी क्लास बनवला आणि याला मेन मेथड घेतो. ठीक आहे. नॉर्मली आपल्याजवळ एक क्लास आहे. इवन ऑड नावाचा एक क्लास आहे, आणि मला माझं टास्क काय आहे की यानं इनपुट कन्सोल थ्रू आउट इनपुट घेतलं पाहिजे. टास्क जो होता तो आहे कन्सोल इनपुट घेतला पाहिजे एक नंबर, आणि आउटपुट दिलं पाहिजे की तो इज इवन ऑर ऑड. तर यासाठी मी काय करणार की सगळ्यात पहिले तर एक स्कॅनर क्लास डिफाईन करणार. स्कॅनर 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 पण घेऊ शकतो इथे, कुठलं पण व्हेरिएबल नेम घेऊ शकतो आपण. स्कॅनर इक्वल्स टू न्यू स्कॅनर. हा झाला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट, ज्या थ्रू आपण स्कॅनर क्लासला यूज करू शकतो. आणि सिस्टीम डॉट इन हे झालं त्याचा एक पॅरामीटर, की ज्यानं तो इनपुट घेत आहे. आता मला काय करायचं सगळ्यात पहिली, आता हा मला देत आहे एरर. एरर का बरं? कारण की जे स्कॅनर क्लास आहे ते सेम पॅकेज मध्ये लोकेटेड नाहीये. जेव्हा कुठला पण क्लास सेम पॅकेज मध्ये लोकेटेड नसतो, तेव्हा त्याला आपल्याला इम्पोर्ट करावं लागते. तर म्हणून मी लिहितो इम्पोर्ट जावा डॉट युटिल. युटिल नावाचं एक परत पॅकेज आहे, ज्यामध्ये स्कॅनर नावाचा एक क्लास प्रेझेंट आहे, जो आपण यूज करत आहे. ठीक आहे. शॉर्टकटनं पण आपण इम्पोर्ट घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ही लाईन जी आहे ती डिलीट करावं लागेल. आणि हा जो एरर देत आहे, तेव्हा याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला सजेस्ट करणार की आपण इम्पोर्ट करू. आणि जर याच्यावर डबल क्लिक केलं तर हा मॅन्युअली आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला इम्पोर्ट करून दे. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. राईट. आता स्कॅनरला आपल्याला यूज करायचं, पण यूज करायच्या आधी आपल्याला जो युजर आहे त्याला एक मेसेज द्यावा लागेल की तू एक नंबर इन्सर्ट कर. तर आपण मेसेज कशाने लिहितो? सिसो, म्हणजे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. मी एक सिसो करणार आणि यामध्ये लिहिणार की प्लीज एंटर अ नंबर. प्लीज एंटर अ नंबर. आणि जर मला परत हे जे आपण काही बनवत आहे याला फॉर्मॅट करायचं असेल, तर मी इथे आणखी थोडं याला डेकोरेट करू शकतो अशा टाईपने, की इवन ऑर ऑड चेकर. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे हा इवन किंवा ऑड आहे हे चेक करतो. इवन ऑड चेकर. आणि असं असं काहीतरी.
ठीक आहे, प्लीज एंटर अ नंबर झालं. त्यानंतर हा जो नंबर आहे तो आपल्याला इनपुट घ्यावा लागेल आणि तो कुठल्या टाईपचा आहे, इंटीजर. म्हणून मी इंटीजर टाईपचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि जो नंबर आहे तो नंबर मी व्हेरिएबल घेतो आणि स्कॅनरला यूज करतो. स्कॅनरचा जो रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट केला आपण स्कॅनरनी, तो स्कॅनर डॉट मेथड काय आहे, नेक्स्ट इंट. मी केलं नेक्स्ट इंट. नाही, हा जो इथे व्हेरिएबल घेतला आपण, हा हा इथला व्हेरिएबल आहे. हा, आता इथे आपण स्कॅनर पूर्ण घेतला, आपण हा SC पण घेऊ शकतो, S पण घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. पण जो एक रीडिंगचा फॉर्मॅट आहे त्यासाठी मी पूर्ण स्कॅनर लिहिलं की तो समजला पाहिजे. आता मला काय करायचं आहे, मी हा व्हेरिएबल तर घेतला की जो नंबर आपल्याला चेक करायचा आहे. आता हा नंबर मी चेक करणार की इफ इफ हा जो नंबर आहे, नंबर मॉड मॉड 2 इक्वल्स टू 0, म्हणजे हा इवन आहे काय. जर हा इवन असेल तर मला काय प्रिंट करावं लागेल की नंबर इज इवन. तर मी इथे काय प्रिंट करणार याच्या आतमध्ये की द गिवन नंबर इज इवन. इवन एल्स पार्ट मध्ये जर तो नंबर डिवायडेड बाय म्हणजे मॉड 2 नसला तर मी त्याला प्रिंट करणार की नंबर इज ऑड. तर ही लाईन आपण कॉपी करू, इथे पेस्ट करू आणि द गिवन नंबर इज ऑड हे चेंज करू. गिवन नंबर इज ऑड आणि याला सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर हा प्रोग्राम जो आहे तो आपण रन करू. त्याने टेस्ट रन केला. राईट, प्लीज एंटर अ नंबर, हे इवन और ऑड चेकर. प्लीज एंटर अ नंबर, सांगा नंबर. 27. द गिवन नंबर इज ऑड, राईट. 27 इज ऑड. परत आपण चेक करू की काही चुकी तर नाही करत आहे. तर गिवन 4, राईट. पहा, द गिवन नंबर इज इवन अँड गिवन नंबर इज ऑड. येस, काहीतरी चुकी करत आहे हा. पहा काय प्रॉब्लेम झाला. हा जो एल्स आहे हा कुठपर्यंत आहे, हा जो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आहे हा आपण एल्सच्या बाहेर लिहिला, त्यामुळे तो इश्यू झाला. म्हणून टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढी डेव्हलपमेंट आहे तेवढाच पार्ट आहे टेस्टिंग. आता आपण चेक करू की 4 साठी येते. येस, द गिवन नंबर इज इवन. सिमिलरली आपण कुठली पण जे स्टेप आहे ती स्कॅनरनं एक्झिक्यूट करू शकतो. पण आपण एक ट्राय करू की एक 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 जे काल सिरीज आपण करत होतो त्याला इनपुट असं अशा टाईपचं देता येते काय. तर मी काय करणार, हे जे इवन ऑड चेकर आहे, प्लीज एंटर अ नंबर, आणि हे हा पार्ट कमेंट आउट करणार आणि इथे लिहिणार काहीतरी की ज्यानं आपल्याला समजलं पाहिजे हा पार्ट कशासाठी. तर हे आहे हॅश हॅश इवन ऑड चेकर, राईट. आता मी काय करणार की इथे आपण काल काही टास्क बघितले. तर टास्क काय होते की डू व्हाईल लूपनी आपण काही कंडिशन्स चेक करत होतो. काय करत होतो की प्रिंट करत होतो 1 2 3 4 अँड सो ऑन टिल 10. आता हे प्रिंट करायसाठी मी यूज करत होतो डू फॉलोड बाय डू 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 सॉरी, मी पण एका दिवसात सिंटॅक्स विसरलो. डू, त्यानंतर व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. आता कोणी सांगू शकते का मला की 1 to 10 प्रिंट करायसाठी आपण मला काय लिहावं लागेल यात? एनीवन? येस. एनीवन? एनीवन कोणी ट्राय करू शकते 1 to 10 प्रिंट करायसाठी आपल्याला काय करावं लागेल?
येस. परफेक्ट. तर सगळ्यात आधी आपल्याला इंटिजर आय इनिशियलाइज करायला लागेल, जो स्टार्ट होईल 1 पासनं. त्यानंतर डू मध्ये आपण प्रिंटिंगचं स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो, त्यामुळे आपल्याला लिहावं लागेल सिसो, आणि यामध्ये प्रिंट करावं लागेल आय. आणि याची व्हॅल्यू जी आहे ते नेहमी इन्क्रीमेंट होत आहे, त्यामुळे आपण करणार आय प्लस प्लस. अँड देन फायनली व्हाईल मध्ये हे चालवायचं आहे आपल्याला जोपर्यंत आय हा छोटा आहे किंवा इक्वल होत नाही 10 एवढा. असं जेव्हा आपण प्रिंट करणार तेव्हा 1 to 10 आपल्याला ॲज अ आउटपुट मिळून जाईल. तर इवन ऑड चेकर होतं, तर याला आपण चेंज करू. इवन ऑड चेकर नाही आता आपलं, आता हे आपलं आहे सिरीज. नाही, थोडं इंटरेस्टिंग करू. मॅजिक सिरीज प्रिंटर. मॅजिक सिरीज प्रिंटर असं याचं नाव चेंज केलं आपण. तर हे मॅजिक सिरीज प्रिंटर मी का बरं केलं, की हा जो व्हेरिएबल आहे माझा इंट आय, जे कुठून स्टार्ट होते आणि इथे हा कुठपर्यंत जाते, आता हे मला प्रत्येक वेळेस या कन्सोलवर किंवा या प्रोग्राम मध्ये लिहायला आवडत नाही. मला काय करायचं आहे, हे पास करायचं आहे. आता हा जो माझा व्हेरिएबल आहे आय, म्हणजे हा हे सिरीज कुठून स्टार्ट होत आहे, तर हे 1 पासून स्टार्ट होत आहे. तर मला चेक करायचं आहे की मला युजरला द्यायचं आहे की तुझी सिरीज कुठून स्टार्ट होत आहे. तर आता मला जर हे असं युजरला विचारायचं आहे तर मी काय करू. युजरला माहिती आहे मला काहीतरी विचारायचं आहे किंवा कन्सोलवर मला काहीतरी प्रिंट करायचं आहे, तर मी काय करू शकतो त्यासाठी. एनिवन? वैभव? कन्सोलवर मला जेव्हा आउटपुट प्रिंट करायचं असते तेव्हा मी काय करतो किंवा तू काय करतो, आपण काय करू शकतो. काहीतरी आउटपुट करायचं आहे, तर मी काय करतो, कुठलं फंक्शन यूज करतो किंवा कुठलं काय स्टेटमेंट यूज करतो काहीतरी प्रिंट करायसाठी. सिसो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, आणि त्यामध्ये माझा मेसेज मी लिहू शकतो. तर म्हणून मी काय करणार, आता हे जे टास्क होतं 1 to 10चं हे मला ऑटोमेट करायचं. हे ऑटोमेट करायसाठी मी इथे एक एक असं मेसेज लिहिणार की सिस्टीम सिसो, आणि सिसोच्या आतमध्ये मी लिहिणार की एंटर स्टार्टिंग नंबर ऑफ सिरीज. म्हणजे तुमची जे सिरीज आहे त्याचा स्टार्टिंग नंबर एंड करा, आणि हा जो स्टार्टिंग नंबर आहे तो मला घ्यायचा आहे आय मध्ये. समजा जसा इथं इंटिजर आय होता, तर तसा तोच इंटिजर आय मी घेणार याच्यापासून. आता घ्यायसाठी मी यूज करू शकतो स्कॅनर डॉट नेक्स्ट इंट, ज्यानं मी इंटिजर घेऊन घेईल. आता आय मध्ये मी जर व्हॅल्यू घेतली तर या आयचं मला काहीच काम नाही, म्हणून मी याला कट करणार. आता हे जेव्हा मी कट केलं तर तेव्हा बघा काय होणार. तेव्हा मी याला परत रन करतो, रिरन करतो. मॅजिक सिरीज प्रिंटर असं आउटपुट आलं. एंटर अ स्टार्टिंग नंबर ओडी ऑफ सिरीज. सॉरी, हे ऑफ पाहिजे होतं, ऑफ सिरीज. तर येस येस, ऑफ पाहिजे होतं. तर हे स्टार्टिंग नंबर आहे 1. आता मी 1 जेव्हा एंटर मारेल सिरीज प्रिंट झाली 1 to 10. पण आता प्रॉब्लेम काय आहे यासोबत, की हे सिरीज कुठपर्यंत जाणार आहे, तर हा पण आपल्याला एक नंबर घ्यावा लागेल. तर म्हणजे हे 10 पर्यंत जात आहे. आता हा 10 कुठं आहे, आपण या पुऱ्या प्रोग्राम मध्ये इथे. आता हा पण मला मॅन्युअली टाईपने करायचा आहे, हा पण मला एका व्हेरिएबल मध्ये घ्यायचा आहे. म्हणून मी काय करणार, मी हा जो मेसेज आहे, जसा मी पहिला नंबर सिरीजचा घेतो तसाच हा शेवटचा नंबर पण घेणार आणि इथे प्रिंट करणार. एंटर लास्ट नंबर ऑफ सिरीज असं म्हणणार मी. एंटर लास्ट नंबर ऑफ सिरीज, आणि हा जो आय होता या आयच्या जागी मी आता लास्ट नंबर घेऊन घेणार. आणि हा जो 10 आहे, हा 10च्या जागी मी घेणार लास्ट नंबर, आणि परत याला सेव्ह करणार आणि इथे रन करू आपण.
एंटर स्टार्टिंग नंबर ऑफ सिरीज. आपली सिरीज कुठून स्टार्ट होत आहे? 1 पासून. मी स्टार्टिंग काय देईल? 1. एंटर लास्ट नंबर ऑफ सिरीज. लास्ट नंबर किती आहे? 10. म्हणून मी याला देईल 10 आणि हा मला आउटपुट देईल 1 to 10. राईट. आता प्रॉब्लेम काय आहे की 1 to 2 3 4 10 हा त्यानं मस्त दिलं. पण जर माझं टास्क थोडं कॉम्प्लेक्स असतं तर आपलं टास्क थोडं कॉम्प्लेक्स करू आणि आपलं टास्क कसं देऊ की आपल्याला 1 नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे स्टार्टिंग पॉईंट 2, देन पाहिजे 4, देन पाहिजे 6, देन पाहिजे 8, 8 पासून पाहिजे 10 आणि सो ऑन टिल पाहिजे मला 20. तर हे आपल्यासाठी काम करू शकते काय? काम करू शकते का? आपण पाहू. येस. आपण याला रन करून चेक करू की हे आपलं काम करते काय. जर यानं केलं तर फार चांगलं, नाही केलं तर मग आपण काही चेंजेस करू. एंटर स्टार्टिंग नंबर ऑफ सिरीज. तर मी पाहणार की माझी सेकंड सिरीज जे आहे ते कुठपासून स्टार्ट होत आहे. तर हे स्टार्ट होत आहे 2 पासून. म्हणून मी स्टार्टिंग नंबर देतो याला 2 आणि हा मला विचारत आहे एंटर द लास्ट नंबर ऑफ सिरीज. मला जायचं आहे 20 पर्यंत. म्हणून मी याला सांगेल मला तू प्रिंट कर 20 आणि याला म्हणतो मी प्रिंट कर. पण हा यानं पहा मला काय दिलं, 2 3 4 5 6 7 8 9 10 12 20. आता यार नाही जमलं, हे काय करू शकतो आपण? मला असा चेंज करायचा आहे की यानं 2 4 6 8 ही सिरीज प्रिंट केली पाहिजे आणि ती डायनामिकली चेंज केली पाहिजे. तर मी काय करू? एनीवन ट्राय करा. आपण काय विचारू शकतो? आय इज इक्वल टू आय प्लस टू. राईट. आपण करून पाहू. जसं त्रीनं सांगितलं की आय इक्वल टू आय प्लस टू आणि कंट्रोल सेव्ह करू आणि याला रिरन करू. रिरन केल्यावर हा परत आपल्याला नंबर मागेल. स्टार्टिंग नंबर आपला सिरीजचा 2, सिरीज जात आहे 20 पर्यंत. करेक्ट 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 करेक्ट. जो डिफरन्स होता तो होता 2 चा, म्हणून 2 4 6 8 10 30. आता हे करेक्ट झालं. पण माझं जे व्हॅल्यूज आहे ते किंवा जे सिरीज आहे ते एवढी सोपी नाही आहे. ते आपल्याला वेळेवर चेंज करावी लागते. तर ती सिरीज आहे आता 3, then 6, the 9, then 12, then 15, then 18, and then so on till 30. तर आता माझं जे हा प्रोग्राम आहे हा एक्झिक्यूट होईल का किंवा रन होईल का व्यवस्थित? नाही. हा तर व्हायला पाहिजे ना. जसं की आता स्टार्टिंग पॉईंट 3 दिला मी, याला एंडिंग पॉईंटही दिला मी 3 30. पण हा, आय इज इक्वल टू आय प्लस 3 द्यावं लागेल. येस. तर मग आय इज इक्वल टू आय प्लस 3 दिला मी, कंट्रोल सेव्ह केला आणि याला परत रिरन केलं आणि यानं मला विचारलं स्टार्टिंग नंबर आहे 3, एंडिंग नंबर आहे 30 आणि यानं प्रिंट केलं 3 6 9 12. येस, परफेक्ट परफेक्ट. पण येस येस, तर तीच कंडिशन मी विचारत आहे की कुठली यूज करू शकतो, काय करावं लागेल. कंट्रोल व्ही आणि मी परत एक सिरीज लिहिल नवीन. 4, then 8, then 12, then 16, then 20, then so on till 40. तर आता ही कंडिशन रन होईल काय? ही चालेल का? आय इक्वल टू आय प्लस 3, आय प्लस 4. येस, आय प्लस 4 इथं घ्यावं लागेल आपल्याला. पण आय प्लस 4 जर घेतला आणि मी इथं 5 चा टेबल लिहिला, ते पॉसिबल आहे काय? नाही, ती पॉसिबल नाही आहे. तर मला हे चेंज करायचं आहे रँडमली. तर मी कसं करू? मी हे युजरला कसं सांगू की तू, जसं मी याला स्टार्टिंग पॉईंट विचारत आहे, लास्ट नंबर विचारत आहे, तसं मला इथं आणखी काही करू शकतो का? मी काही ऍड करू शकतो का? एनीवन सजेस्ट करा काहीतरी. काय करावं लागेल आपल्याला? हॅलो एनीवन, सांगा. काही प्रॉब्लेम नाही आहे, चुकलं तरी. येस.
इफ आय आय नॉट टू इक्वल्स टू 0 4 काय होईल त्याने यूज आय नॉट टू इक्वल येस आय नॉट 4 इक्वल्स टू 0 म्हणजे इथे ही कंडिशन आय इक्वल टू आय प्लस 4 नाही आय इक्वल टू आय प्लस 4 नी तर 4 चा टेबल प्रिंट होत आहे ना जसं आपण पाहू स्टार्टिंग मला काय करायचं आहे की हे जे डिफरन्स आहे हा पण याला विचारायचा कितीचा डिफरन्स आहे तर यासाठी मी काय करू हे मी विचारत आहे मला हा येस येस राहुल करेक्ट येस परफेक्ट 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 तर मला युजरला विचारावं लागेल की जो 2 नंबर मधला डिफरन्स आहे तो कितीचा आहे तर मी लिहिणार एंटर द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स म्हणजे 2 टर्म्स म्हणू शकतो याला आपण एंटर द नंबर बिटवीन 2 टर्म्स आणि हा जो डिफरन्स आहे तो एका व्हेरिएबल मध्ये इंट डिफरन्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करतो इंट डिफरन्स इक्वल टू sc डॉट scanner डॉट नेक्स्ट इंट स्कॅनर डॉट नेक्स्ट इंट ठीक आहे जो पण डिफरन्स असेल 2 टर्म्स मधला तो इथे आला आणि प्रत्येक वेळेस जर आपण ऑब्झर्व केलं तर मला जेव्हा 1 to 10 प्रिंट करायचं होतं म्हणजे डिफरन्स जेव्हा 1 होता तेव्हा मी काय केलं आय इक्वल टू आय प्लस 1 जेव्हा 1 होता जेव्हा 2 नंबर मधला डिफरन्स 2 4 6 8 2 होता तेव्हा मी काय केलं आय इक्वल टू आय प्लस 2 जेव्हा 3चा टेबल मी प्रिंट केला तर डिफरन्स काय होता आय इक्वल टू आय प्लस 3 जेव्हा मी 4चा टेबल प्रिंट केला तेव्हा डिफरन्स काय असेल आय इक्वल टू आय प्लस 4 जेव्हा 5चा असेल तेव्हा 5 6चा असेल तर 6 म्हणजे डिफरन्स इक्वल म्हणजे आय इक्वल टू आय प्लस डिफरन्स तर मी इथे लिहिणार आय इक्वल टू आय प्लस डिफरन्स आणि हे जे आहे हे सेव्ह करणार आता माझा जो हा सिंगल 4 की 5 लाईनचा कोड आहे हा जगातली कुठली पण सिरीज प्रिंट करू शकतो चेक करू आपण की एवढं भारी स्टेटमेंट खरं आहे की नाही तर एंटर आता तुम्ही मला सिरीज सांगा किंवा कुठलाही टेबल सांगा किंवा काही सांगा जसं की मी एक काम करतो मला 28चा जो टेबल आहे तो येत नाही बरोबर तर मी 28 लिहितो देन 56 लिहितो देन 28 28 56 आणि सो ऑन टिल 280 तर मला हे येत नाही आता मला माहित आहे की 2 टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो 28चा आहे स्टार्टिंग नंबर 28 आहे फायनल नंबर 280 आहे तर मी याचा टेबल जो आहे तो ऑटोमॅटिक जनरेट करू शकतो तो कसा जनरेट करू शकतो की आपल्याजवळ मॅजिक सिरीज प्रिंटर आहे तो काय म्हणते एंटर स्टार्टिंग नंबर मला 28चं स्टार्टिंग आहे माझं 280 फायनल थांबला पाहिजे आणि डिफरन्स किती आहे 28चा आहे 28चा टेबल प्रिंट 28 56 84 1112 140 1868 196 224 252 and finally 280 जर आता मला 9चा टेबल प्रिंट करायचा आहे कुठला पण टेबल प्रिंट करायचा 9चा तर 9च्या टेबलची स्टार्टिंग पासून होईल लास्ट नंबर आहे याचा 90 आणि याच्या दोघांमधला डिफरन्स आहे 9चा टेबल परत मला जर असं करायचं आहे की मला इवन नंबर प्रिंट करायचे आहे इवन नंबर प्रिंट करायचे आहे मला 50 पासून 100 पर्यंत 50 पासून 100 पर्यंतचे इवन नंबर्स तर पहिला जो इवन नंबर आहे समजा 50 पासूनचा तर तो आहे 52 त्यानंतर लास्ट इवन नंबर आहे 100 पर्यंत तर 100 आणि इवन नंबर जे असतात
तर इव्हन नंबर कोणते आहे? 2, 4, 6, 8, 10, 12. दोननं ज्याला पण भाग जाते. तर त्या दोघांमधला नेहमी डिफरन्स असते 2. तर यानं पहा मला काय दिलं. 52, 54, 56, 58, 60 सगळे इव्हन नंबर्स. किंवा ऑड नंबर जर प्रिंट करायचे कुठल्या याच्यातले, तर ते पण तो मला देऊन देईल. जसं की मला 1 to 100 मधले ऑड नंबर्स प्रिंट करायचे आहे. स्टार्टिंग पॉइंट आहे माझा 1, एंडिंग पॉइंट आहे माझा 100, आणि दोन नंबर मधला डिफरन्स जो आहे तो आहे 1. तर नाही, सॉरी, हा नाही करणार. हा 1, 2, 3, 4 सगळं देऊन देईल. 3, 5. नाही, ऑड नंबर्स मध्ये नाही, ऑड मध्ये दोनचा सॉरी, तर ऑड मध्ये जो नंबर्स असतो डिफरन्स असते तो 2 चा असते, आणि स्टार्टिंग पॉइंट आहे 1. तर यानं 1 to 100 मधले मला सगळे ऑड दिले. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 14, 15. राईट. आपण जे डू व्हाईल लूप यूज करतो किंवा जे लूप यूज करतो, त्याला जर आपण परफेक्टली यूज केलं तर तो आपल्याला कुठल्याही प्रकारचं आउटपुट देऊ शकतो. हे आपण या एक्झाम्पल थ्रू समजू शकतो. राईट. तर हे एक्झाम्पल समजलं. नाही, ही. हा. आवाज आवाज क्लिअर नाही, काय म्हणताय? अ, ही. ओके. नाही, फोटो नका काढू. मी ही जे फाईल आहे ही शेअर करून टाकेल ना. हा, ग्रुपला. हा, म्हणजे यामध्येच डायरेक्ट फायनल चेंजेस करू शकता. ही एक फाईल मी डायरेक्ट ग्रुपला शेअर करेल, म्हणजे तुम्ही तुमच्या पीसी मध्ये जे चेंजेस आहे ते करू शकता. तर हा. हॅलो. येस. क्वेश्चनचा इश्यू असा झाला की मीच कन्सिस्टंट नाही आहे ते क्वेश्चन बनवण्यात. तर ठीक आहे, मी उद्यापासून ट्राय करतो की कन्सिस्टंटली असाइनमेंट येतील ग्रुपवर. हा, जेबीकेचे खूप आहे, पण इथले पण घेऊ, आपण ट्राय करू की जे एक्झाम्पल्स राहतील. ही ही जे फाईल आहे ही मी ग्रुपवर शेअर करेल आज, आणि असाइनमेंट पण शेअर करेल की जे राहिलेले आहे ते आपण डिस्कस करू नक्की. तर ठीक आहे. यामध्ये काही डाऊट्स? तर आता पहा, मला एक थोडा चेंज सजेस्ट करायचा आहे इथे, की आता हे जे नंबर होतं ना, हे इथे आपल्याला काय प्रिंट होत आहे? मॅजिक सिरीज प्रिंटर असं काहीतरी प्रिंट होत आहे. राईट. पण मला काय करायचं आहे, मला हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर कुठल्या तरी कंपनीला विकायचं आहे. आता प्रत्येक वेळेस जर मॅजिक सिरीज प्रिंटर आलं तर तो म्हणणार की अरे, माझी कंपनी तर ब्रिटानिया आहे, तुम्ही मॅजिक सिरीज प्रिंटर दिलं. पार्लेजीवाला म्हणणार की तुम्ही ब्रिटानिया दिला. तर हे जे मॅजिक सिरीज प्रिंटर आहे हे डायनामिकली मला चेंज करायचं. हे प्रत्येक वेळेस जो युजर असेल त्या युजरच्या नावाचं ते प्रिंटर बनेल असं मला चेंज करायचं. तर मी त्यासाठी काय करतो, त्यासाठी परत आपल्याला स्कॅनर क्लास हेल्पफुल आहे. तर स्कॅनर क्लास असा हेल्प करेल की आपण आपण म्हणू की युजरचं नाव काय आहे किंवा व्हॉट इज युअर कंपनी नेम. तर ते मला युजरला द्यायसाठी एक सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल करावं लागेल. सिस्टीमवर काहीतरी प्रिंट करावं लागेल. त्यासाठी मी काय करतो, सिसो. सिसो केल्यानंतर मी म्हणतो की प्लीज एंटर युअर कंपनी नेम. प्लीज एंटर युअर ब्रँड नेम, सॉरी, ब्रँड नेम. म्हणजे तुमच्या ब्रँडचं नाव आम्हाला द्या. आता हे जे ब्रँड नेम आहे, तर कुठलं पण जे नेम आहे किंवा ज्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स येतात ते मी इंट मध्ये स्टोअर करतो. इंट ब्रँड नेम. इंट ब्रँड नेम मी स्ट्रिंग टाईपच्या व्हेरिएबलसाठी यूज करू शकतो काय? स्कॅनर डॉट नेक्स्ट इंट. स्कॅनर डॉट नेक्स्ट. ओके, ओके, ओके.
आणि इथे जे आहे ते मी थोडं असं करतो. त्याला म्हणतो प्लस, अगेन त्याला म्हणतो, हा झाला प्लस, आणि इथे इथे काहीतरी लिहितो, सॉरी, इथे आपण लिहू ब्रँड नेम, कंट्रोल सेव्ह. पहा आता काय होईल की मी याला म्हणेल की प्लीज एंटर युअर ब्रँड नेम. तो त्याचं ब्रँड नेम जे आहे ते इंटिजर टाईपच्या व्हेरिएबल मध्ये टाकणार. ब्रँडचं नाव काय टाकणार तो इंटिजर टाईपच्या व्हेरिएबल मध्ये, म्हणजे संकेतचे नाव आहे ते इंटिजर टाईपच्या डेटामध्ये तो टाकणार, आणि हा जो आहे तो आपण इथे प्रिंट करणार. तर ठीक आहे, काही आपण याला रन करू. तर अं, तर पहा की जो श्रीनिवास आहे त्याचा क्वेश्चन असा आहे की इंटिजर टाईपच्या व्हेरिएबल मध्ये आपण स्ट्रिंग कसा काय स्टोअर करू शकतो. तर हा क्वेश्चन व्हॅलिड आहे काय? वाय? मी चेक करत होतो की बाकीच्यांचं लक्ष आहे का. हा हा जो ब्रँड नेम आहे हा जर आपण इंटिजर घेतला तर तो इंटिजर स्टोअर करणार ना. तर याचा अर्थ एक तर बाकीच्यांचं लक्ष नाही आहे किंवा बस हावले हाव चालू आहे. येस, तर त्याला स्ट्रिंग द्यावं लागेल आपल्याला आणि त्याचा टाईप स्ट्रिंग करावं लागेल, कारण की इंटिजर ब्रँड नेम मध्ये जर मी संकेत टाकायचा प्रयत्न केला तर तो पहा मला काय एक्सेप्शन. याने एक्सेप्शन काय दिलं पहा. एक्सेप्शनचं जर आपण हे वाचलं जावा डॉट युटील, म्हणजे जावा मध्ये युटील नावाचं जे पॅकेज आहे त्यानं इनपुट मिसमॅच एक्सेप्शन दिलं आपल्याला. आणि इनपुट मिसमॅच एक्सेप्शन यानं का बरं दिलं किंवा कुठं दिलं, तर यानं लाईन नंबर 37 ला दिलं. हे इवन ऑड डॉट जावा लाईन नंबर 37. आपण चेक करू लाईन नंबर 37 मध्ये असं आपण काय लिहिलं की ज्यानं हे दिलं. तर आपण एक इंटिजर टाईपचा ब्रँड नेम नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्यात स्कॅनर डॉट नेक्स्ट इन दिलं. आता यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा कन्सोलवर आपण याला स्ट्रिंग दिला, हा याला दिला स्ट्रिंग, हा स्टोअर करू शकते इंटिजर, म्हणून यानं थ्रो केलं एक्सेप्शन. राईट. आता हे एक्सेप्शन नाही आलं पाहिजे यासाठी आपला जो व्हेरिएबल आहे याचा टाईप करावा लागेल स्ट्रिंग. स्ट्रिंग नंतर तो स्टोअर करू शकेल स्ट्रिंग. पण आता परत हा आपल्याला एरर देत आहे. का बरं? कारण की हे नेक्स्ट इंट नावाची मेथड फक्त इंटिजर टाईपचं जे व्हॅल्यू आहे ते घेऊ शकते. त्यासाठी एक आणखी मेथड आहे यामध्ये, ती म्हणजे नेक्स्ट लाईन. तर स्कॅनर डॉट नेक्स्ट लाईन जी मेथड आहे ती आपल्याला तशा टाईपचं जे हे आहे ते घेऊ शकते. आपण याला रन करू. एंटर एंटर युअर ब्रँड नेम. आपला जो ब्रँड आहे तो रेमंड. ओके, रेमंड ब्रँड आहे आपला. एंटर केला आपण तर पहा काय झालं. रेमंड सिरीज प्रिंटर. एंटर स्टार्टिंग पॉइंट, हे सिमिलर गोष्टी होतील. आपल्याला काय करायचं, परत मी रिरन करतो याला. प्लीज एंटर युअर ब्रँड नेम. तर आता समजा मी आहे जसं की संकेत. संकेत संकेत हा आपला ब्रँड आहे असं मी अज्युम करतो. आता पहा संकेत सिरीज प्रिंटर आणि एंटर स्टार्टिंग सिरीज. आता मला परत 2 चा टेबल प्रिंट करायचा आहे म्हणून 2 स्टार्टिंग पॉईंट 20 एंडिंग पॉईंट आणि डिफरन्स आहे 2 चा. 2 to 20 प्रिंट केलं. येस, काय डाऊट आहे? ओके. तर याने आपण काही पण चेंज यात करू शकतो. ठीक आहे, आपण पाहिलं की इंटिजर डॉट नेक्स्ट लाईन जी मेथड आहे ती, त्यांना आपण स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल घेऊ शकतो.
त्यानंतर इंटिजर डॉट नेक्स्ट इंट जे आहे त्यांना इंटिजर टाईपचा घेऊ शकतो आणि यांना स्ट्रिंग टाईपचा घेऊ शकतो. आता यासोबत यासोबत वेगवेगळ्या ट्रिक्स आपण खेळू शकतो, बऱ्याच गोष्टी करू शकतो. जसं की सजेस्ट करा काही आयडियाज. एनी आयडियाज? कोणाकडे काही आयडिया आहे की आपण प्राईम नंबर जे आहे ते त्याचं लॉजिकच अलग आहे. येस, प्राईम नंबरचं लॉजिक असं आहे की आपल्याला एक फॉर लूप घ्यावं लागते आणि त्यात ते चेक करावं लागते की त्या नंबरचे डिवायझर्स जे आहेत 2 किंवा 2 पेक्षा कमी आहेत असतील तर तो येस फॉर लूप. या क्वेश्चन साठी म्हणाले मी, हा जो फॉर्मॅट बघितला आपण, प्लीज एंटर युअर ब्रँड नेम, त्यानंतर संकेत सिरीज प्रिंटर असं झालं, अशा टाईपचं काही डोक्यात आहे का तुमच्या की जे आपण इम्प्लिमेंट करू शकतो सध्या? ओके, तर ठीक आहे. सध्या तर आपल्याकडे आयडियाज नाही आहेत अशा टाईपच्या, पण मी अ, काय मुळाक्षरे म्हणजे म्हणजे अच्छा. प्राईम. येस येस येस. तर प्राईम नंबर्स म्हणताय की 2, 5, 7, 11 की जे ज्यांना त्या सेम नंबरनी आणि वननीच भाग जातो. हा, तर ते प्राईम नंबर्स आहे. प्राईम नंबरची कन्सेप्ट अशी आहे की आपण पाहू. चला ठीक आहे, प्राईम नंबरची कन्सेप्ट पाहू. खूप इच्छा दिसत आहे प्राईम नंबरची कन्सेप्ट पाहायची. सगळे. हा. हॅलो. हा. और नॉट. ओके. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण आता हाच क्वेश्चन घेऊ. याला मी कमेंट आउट करतो, राईट. आणि आपल्याकडे आहे प्लीज एंटर, जे हे होतं याला म्हणतो मी ऑपरेशन नेम. मी हे जे ब्रँड नेम आहे, ठीक आहे, ब्रँड नेम ॲज इट इज. आणि हे जे सिरीज प्रिंटर होतं याला मी परत करतो चेकर, म्हणजे प्राईम चेकर. मला वाटतं आपण एक शॉर्ट रिकॅप घेऊ प्राईमचा. प्राईमसाठी आपण एक काम करू. एक माझ्याकडे सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो प्राईम नंबरचा तो असा आहे की जो थोडं स्लो होईल, बस फक्त थोडं पेशन्स जागी ठेवा आणि जर एकदा समजलं तर समजून जाईल. तर आपण आपल्याला यात मेन जो क्रक्स आहे किंवा समरी आहे प्राईम नंबरची ती अशी आहे की जो प्राईम नंबर आहे तो 2 पासून नेहमी स्टार्ट होते. 1 आणि 0 प्राईम नंबर्स मध्ये येत नाही. आणि प्राईम नंबर चेक करायची एक मेन जी आयडिया आहे ती अशी आहे की प्राईम नंबर जो आहे तो त्याला फक्त 1, जसं की आता 1 आणि तो स्वतः म्हणजे इटसेल्फ, जसं की आता 2 साठी झालं तर 2 याने जर डिवाइड होत असेल तर त्याला आपण प्राईम कन्सिडर करतो, म्हणजे 2 प्राईम झाला.
त्यानंतर जर आपण 3 ला पाहिलं तर 3 ला कशाने आपण डिवाइड करू शकतो, 1 नी याला डिवाइड करू शकतो 3 ला. त्यानंतर ओके 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 जस्ट मिनिट. तर तुम्हाला हे बोर्ड दिसत आहे का आता? ओके. तर मी सांगत होतो की आपल्याकडे प्राईमची कन्सेप्ट अशी आहे की जो पण प्राईम नंबर असते त्याची तो नेहमी 2 पासून स्टार्ट होतो. तर जो 1 आणि 0 आहे हा प्राईम कन्सिडर केला जात नाही. तर 1 हा लिस्टमधून आउट झाला आणि प्लस 0 जो आहे तो पण लिस्टमधून आउट झाला. या दोघांना प्राईम कन्सिडर केलं जात नाही. 2 ला ॲज अ प्राईम कन्सिडर केलं जाते आणि 2 ला का बरं प्राईम केलं जाते, कारण की त्याचे फॅक्टर्स जे आहेत ते 2च आहे. म्हणजे याला 2 ने आपण 1 नी डिवाइड करू शकतो. म्हणजे 1 1 1 1 1 आणि 1 2 2 तर झालं 1 नी हा डिवाइड होतो आणि 2 ने पण हा डिवाइड होतो. म्हणून 2 जो झाला हा झाला प्राईम. 3 ला जर आपण चेक केलं तर 1 नी 3 ला डिवाइड होतो आणि एक मेन गोष्ट आहे की 1 नी कुठल्या पण नंबरला डिव्हिजन होते. तर 1 हा जो आहे हा युनिव्हर्सल फॅक्टर आहे. 1 नी कोणाला पण डिव्हिजन होते. त्यानंतर 3 चं जर आपण केस घेतलं तर 3 ला 3 ने पण डिवाइड होते. म्हणजे याचे पण फॅक्टर्स किती झाले? 2. ज्याचे पण फॅक्टर्स 2 किंवा 2 पेक्षा कमी असतील तो झाला प्राईम नंबर. आता 3 नंतर आपण चेक करू 4 साठी. आता 4 साठी चेक करायला जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला भेटणार 1. देन 2 न पण 4 ला डिवाइड होतो. त्यानंतर 4 नी इटसेल्फ तो डिवाइड होतो. राईट? 4 नी पण डिवाइड होतो. म्हणून हा 4 जो आहे हा प्राईम नाहीये. त्यानंतर नेक्स्ट टर्म गेलो आपण 5 वरती. जेव्हा आपण 5 वर गेलो तेव्हा 1 नी तर हा ऍब्सोल्युटली होतो. 2 नी जेव्हा आपण चेक करायला गेलो तर 2 नी हा होत नाही. 2 नी होत नाही. प्लस 3 नी पण होत नाही. 3 नी होते काय? 3 नी पण होत नाही. 4 न जेव्हा चेक करायला गेलो तर 4 न पण होत नाही. 4 च्या टेबलमध्ये 5 येत नाही. त्यानंतर फायनली आपल्याजवळ एक नंबर आला तो म्हणजे 5. तर कुठला पण नंबर तो स्वतःनी डिवाइड होतो. म्हणजे याचे फॅक्टर्स किती झाले? याचे फॅक्टर्स जे आहे ते झाले हा 1 हा 5 म्हणजे 2. राईट? 2 झाले म्हणजे हा काय झाला? हा झाला प्राईम. प्राईम हा झाला प्राईम. परत कंट्रोल न्यू पेजेस. परत आपण जेव्हा समजा आता आपण चेक करत होतो 2 पासून नंतर 3 हा प्राईम आहे. 4 चेक केलं तर प्राईम नाही आहे. परत आलो आपण 5 वर आणि नंतर आपण चेक केलं 6. तर आपण बेसिक करत काय? तर जेव्हा आपण समजा 5 साठी आपण एक एक डिबग करून पाहू. तर 1 नी आपण चेक करू की हा डिव्हिजिबल होते का? तर 1 नी हा होते. 2 नी हा होत नाही. 2 नी हा होत नाही. 3 नी चेक करू. 3 नं हा होत नाही. 3 चा झाला क्रॉस. परत आपण 4 वर जाऊ. 4 नं हा होत नाही. आणि फायनली झाला 5. तर 5 नी होते. तर आपल्याला चेक करावं लागते की हे जे नंबर्स आहे 1 पासून त्या नंबर पर्यंतचे त्यातले किती नंबर्स, त्यातले जर 2 किंवा 2 पेक्षा नंबर्सनी हा डिव्हिजिबल असेल, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल्स टू जर 2 असेल तर याला आपण म्हणतो प्राईम. अदरवाईज इट इज नॉट प्राईम. आता ही जे सेम गोष्ट आहे ही आपण कोडनी ट्राय करू.
आता कोडनी जर आपल्याला हे ट्राय करायचं असेल तर काय करावं लागेल, हा जो 5 आहे या 5 ला आपल्याला एक टार्गेट एलिमेंट घ्यावा लागेल. टार्गेट एलिमेंट घेतला 5 आणि 5 ला 1 नी मॉड करून पाहावं लागेल की जो जो रिमाइंडर आहे तो 0 उरत आहे काय. परत 2 नी चेक करावं लागेल रिमाइंडर 0 आहे का. 3 नी चेक करावं लागेल, 4 नी चेक करावं लागेल आणि फायनली 5 नी चेक करावं लागेल. आता ही जसं आपण सिरीज बघितली, सिरीज मध्ये काय होतं, आपण त्याला मागितलं की जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो दे, नंतर एक एंडिंग पॉइंट आहे तो दे, त्यानंतर दोघांमधला डिफरन्स दे. तर इथे दोघांमधला डिफरन्स तर काही नाही, तो नॉर्मल 1 1 1 1 1 चा आहे. पण जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो नेहमी काय राहील, तो राहील 1. जो एंडिंग पॉइंट आहे, आता आपल्याला 5 साठी चेक करायचा आहे, मग आपण कुठपर्यंत चेक करू, 5. तर तो राहील तो नंबर इटसेल्फ, म्हणून तो राहील एन. एन म्हणजे नंबर. तर याला मी समजायसाठी नम करतो, त्या नंबर पर्यंत तो राहील. आणि जे नॉर्मल सिरीज आहे ते चालत राहील 1 2 तो नंबर. आता हे आपण कशाने करू शकतो, हे फॉर लूप घेऊ शकतो एक. आता एक फॉर लूप घ्यावा लागेल आपल्याला आणि एक 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 नंबर त्याला पास करावा लागेल 1 2 त्या नंबर पर्यंत. आणि चेक काय करायचं आपल्याला की 1 च्या टेबलमध्ये 5 येते काय, हो येते. 2 च्या टेबलमध्ये 5 येते काय, नाही येत. 3 च्या टेबलमध्ये 5 येते काय, नाही येत. 1 चा टेबल पाहू, 1 1 जा 1, 1 2 जा 2, 1 3 जा 3, 1 4 जा 4, 1 5 जा 5 या याच्यात येते. बे एक बे नाही येत, बे दोन्ही 4, बे त्रिक 6 याच्यात नाही येत. 3 चा टेबल पाहू, 3 एक 3, 3 दुनी 6 नाही येत. 4 एक 4, 4 दुनी 8 नाही येत. आणि 5 एक 5, 5 एक 5, 5 वरच आलं, म्हणजे याच्यात 2 आले. आणि कंडिशन काय होती की जर 2 किंवा 2 पेक्षा कमी जर याचे फॅक्टर्स असतील तर तो प्राईम आहे, नाहीतर तो नाही आहे. आता सेम गोष्ट आपण ट्राय करू की आपण याच्यावरती लिहून पाहू. याला शो डेस्कटॉप. ओके, सेम गोष्ट मी ट्राय करतो, इथे आपण करू शकतो. तर हे ज्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहे ह्या मी हटवतो आणि याला थोडं आणखी सिम्पल करतो. क्लास, आणि या क्लासचं नाव घेऊ आपण प्राईम. प्राईम चेकर. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे की जो मॅथ्स इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे विचारला जाते की प्राईम नंबर चेक करण्यासाठी एक फंक्शन लिहा की गिवन नंबर इज प्राईम और नॉट. सगळ्यात आधी आपल्याला घ्यावं लागेल एक एक इंटीजर नंबर नंबर, आणि तो नंबर जो आहे तो आपण डायरेक्टली इथनच घेऊ, तो आहे 5. आणि आपल्याला 5 चेक करायचं की 5 प्राईम आहे की नाही. आता जसं आपण इथे एक्झाम्पल पाहिलं, ओपन बोर्ड. ओके, इथे एक्झाम्पल पाहिलं की 5 जो आहे तो प्राईम परफेक्टली आहे. का बरं प्राईम आहे, कारण की फक्त 1 आणि 5 हे दोनच असे नंबर आहे की जे ज्यांनी याला पूर्णपणे डिवाइड जाते, आणि याची जे आपली कंडिशन होती याचे जे फॅक्टर्स आहेत ते लेस दॅन 2 आहे हा सॅटिस्फाय करते. आता ही जे ओके, याला हे नाही पाहिजे मला. एनी वन याले हे करायचं शॉर्टकट मध्ये आहे काही, कंट्रोल सेट नाही, क्विट कर. ओके, तर नंबर आहे आपल्याला 5. आता आपल्याला परत चेक करायचं. आता जर मला चेक करायचं आहे की 5, तर मी एक फॉर लूप घेईल आणि ते फॉर लूप जे आहे ते 1 पासून स्टार्ट झालं पाहिजे. इंट आय इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल्स टू जो नंबर आहे तिथपर्यंत. मग नंबरच्या जागी मी 5 घेतो आणि चालवतो आय प्लस प्लस. आता एक एक नंबर येत आहे. आता एक एक नंबर जो आहे तो मला चेक करायचा आहे की तो त्याने 5 ला पूर्णपणे भाग जातो काय. त्यासाठी मी काय करणार, इफ कंडिशन घेणार
आणि जो नंबर आहे, नंबर म्हणजे 5 आहे, 5 मॉड, मॉड म्हणजे पूर्ण रिमाइंडर, मॉड जो आहे तो रिमाइंडर आपल्याला देतो आणि पूर्ण भाग ज्या संख्येला जाते त्यात रिमाइंडर 0 0 उरतो. हे कंडिशन माहित आहे. ठीक आहे, हा कन्सेप्ट जो आहे तो हा आपण खरंच एक्सप्लेन करू आता परत एकदा. तर तो कन्सेप्ट असा आहे की ओपन बोर्ड, ओके. तर तो नंबर, तो कन्सेप्ट असा होता की आपल्याकडे 5 आहे, आपल्याला चेक करायचा आहे. आता पहिला जो नंबर आहे तो आहे 1. आता आपण चेक केलं की 1 डिवायडेड बाय 5, असं जेव्हा आपण करू तेव्हा 1 5 चा म्हणजे 1 ला जर 5 वेळा मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये ते 5 आणि याचं डिव्हिजन, याचं जे हे येते ते फायनल आन्सर येते 0. ठीक आहे. तर हे जे ऑपरेशन आहे आपलं की 5 आणि मॉड, हा मॉड 1 हा आपल्याला रिटर्न करते आन्सर 0. आपल्याला रिटर्न करते आन्सर 0. तर हा जो मॉड ऑपरेटर आहे ते हे व्हॅल्यू रिमाइंडर, हे व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिटर्न करते नेहमी. सेम केस आपण 2 सोबत पाहू. 2 सोबत काय होते, तर 2 डिवायडेड बाय 5, तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, तर इथे येऊन जाईल 4. इथे जेव्हा 4 आलं तर 5 मायनस 4 किती झालं, 1. तर हा जो ऑपरेटर आहे हा आपल्याला रिटर्न काय करेल, 1. हा आपल्याला रिटर्न करेल 1. तर 1 इक्वल टू 0 आहे काय, नाही, 1 नॉट इक्वल टू 0. तसंच जेव्हा आपण 3 ने करू, सेम आपल्याला रिमाइंडर जो आहे तो भेटेल 1. जेव्हा 4 ने करू तेव्हा पण आपल्याला रिमाइंडर भेटेल 1. आणि जेव्हा फायनली 5 ने करू तेव्हा आपल्याला रिमाइंडर जो आहे तो भेटेल इकडे 0. तर हे इंटरनली असं काम होत आहे. ठीक आहे. इफ नंबर मॉड 2, सॉरी, आता इथे काय करत होतो आपण, नंबर मॉड 2 करत आहे, पण आपल्याला इथे नंबर मॉड आय करायचं. म्हणजे पहिल्या वेळेस 1 नी डिवाइड करून पाहायला पाहिजे 5 ला, सेकंड टाइम 2 नी केलं पाहिजे, थर्ड टाइम 3 ने केलं पाहिजे, फोर्थ टाइम 4 ने केलं पाहिजे, 5 टाइम 5 ने केलं पाहिजे. आणि जर नंबरनं डिवाइड केलं तर आपल्याला काय करायचं आहे, एक एक ट्रेस ठेवायचा आहे त्या काउंटचा. तर तो काउंट ठेवू आपण, सी काउंट इक्वल्स टू 0. सध्या म्हणजे कुठल्याच नंबरने याला डिवाइड केलेलं नाहीये. तर जर कुठल्या नंबरने याला पूर्णपणे डिवाइड केलं तर काउंट प्लस प्लस होईल. आणि फायनली आपण काउंट जो आहे तो प्रिंट करू. तर तो SYSO आणि आपण प्रिंट करू काउंट, नाही, आणि आपण याला करू रन. पहा याला आउटपुट काय दिलं आपल्याला, 2. तर यानं 2 आपल्याला का बरं दिलं हे आपण एकदा चेक करू. की आपल्याकडे नंबर आहे 5, आपल्याकडे काउंट व्हेरिएबल जो आहे तो आहे 0. आता इनिशियली आय ची व्हॅल्यू जी आहे ती 1. 5 न म्हणजे 1 नी 5 ला पूर्णपणे डिवाइड जाते, येस ऑर नो. 1 नी 5 ला पूर्णपणे डिवाइड होते म्हणजे काउंट प्लस प्लस झाला. काउंटची व्हॅल्यू किती झाली, काउंटची व्हॅल्यू इनिशियली 0 होती. आता काउंट प्लस प्लस झालं, काउंटची व्हॅल्यू किती झाली, 1. यावेळेस काउंटची व्हॅल्यू जी आहे ती झाली 1. का बरं 1 झाली, कारण की 1 नी डिवाइड होते. त्यानंतर आय प्लस प्लस झाला, आय ची व्हॅल्यू झाली 2. 5 मॉड 2 इक्वल्स टू 0. कंडिशन ट्रू आहे काय, 2 नी 5 ला पूर्णपणे डिवाइड होते काय, नाही, नाही म्हणजे हा पूर्ण बाहेर आला. आय ची व्हॅल्यू झाली 3. 5 मॉड 3 इक्वल्स टू 0. 3 नी 5 ला डिवाइड जाते काय, नाही, काउंटची व्हॅल्यू वाढली नाही, परत बाहेर आला.
आता नंबरची व्हॅल्यू ॲज इट इज आहे 5 डिवायडेड बाय 4 ने डिवाइड होते काय? नाही, काउंट मध्ये गेला नाही. परत नंबरची व्हॅल्यू आहे 5 मॉड 5 5 ने 5 ला डिवाइड होते, राईट. काउंटची व्हॅल्यू परत प्लस प्लस झाली, काउंटची व्हॅल्यू झाली 2. तर याचे फॅक्टर्स किती आहेत? 2. एक आणि एक 2. यानं काय काउंट प्रिंट केलं, म्हणजे 2 फॅक्टर्स आहे. कंडिशन काय आहे की जर कुठल्याही नंबरचे फॅक्टर 2 किंवा 2 पेक्षा कमी असतील तर तो प्राइम आहे. मग मी चेक करणार इफ जर याचे फॅक्टर्स म्हणजे काउंट काउंट जर हे 2 किंवा 2 पेक्षा छोटे असणार तर हा प्राइम आहे. कंट्रोल सी आणि याला म्हणून टाकेल मी की कंट्रोल व्ही, जसं मी काउंट करत होतो तर याला म्हणेल मी नंबर इज प्राइम. येस, अदरवाइज म्हणजे एल्स, नाही तर नंबर इज नॉट प्राइम. सी सो नंबर इज नॉट प्राइम. चला सॉल्व. नंबर इज प्राइम, 5 प्राइम आहे. आता मी चेक करणार, आपल्याला माहित आहे की 2 जो आहे हा पण प्राइम आहे. आता रन करणार, सेव्ह. नंबर इज प्राइम. परत मी 2 3 करणार इथे. 3 केल्यावर याला रन करणार. 3 ला जेव्हा रन करणार तेव्हा हा काय सांगते मला, येस 3 इज प्राइम. मी 4 चेक करतो, 4 प्राइम आहे काय? 4 प्राइम आहे काय? नो, नंबर इज नॉट प्राइम. परत सिमिलरली कुठला पण नंबर आपण इथे चेक करू शकतो. फ्रॅक्शनल नंबर प्राइम नसतेच. हा हा, इंटिजर्स असते. ठीक आहे, हा प्राइमचा कोड समजला. ओके, तर ठीक आहे, आजचं सेशन मला वाटतं आपण स्टॉप केलं पाहिजे. आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, जशा की स्कॅनर पाहिलं, त्यानंतर आपण काय पाहिलं, गेम पाहिला की वेगवेगळ्या ब्रँडचं जर नाव घेतलं त्याला आपण कसं चेंज करू शकतो. म्हणजे 2 पाहिलं, एक तर इंटिजर व्हॅल्यू कशी इनपुट घेऊ शकतो आणि स्ट्रिंग व्हॅल्यू कशी इनपुट घेऊ शकतो, आणि प्लस कुठली पण सिरीज आपण डायनामिकली कशी जनरेट करू शकतो. त्यानंतर प्राइम डिस्कस करत होतो आपण, तर प्राइमची कन्सेप्ट पाहिली आणि हा प्राइम साठीचा कोड पाहिला. मला वाटतं हा प्राइमचा जो कोड आहे हा खरंच एकदा रिवाइज करा. हा प्राइमचा कोड म्हणजे ऍज अ मेमरी नाही, मेमरायझेशन नाही, पण हा जर समजला ना तर खूप इझी राहील, किंवा परत तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस याला हे करू शकता, लिहू शकता. किंवा जर याला रट्टा मारला आता तर त्यात मजा नाहीये. हा परत एकदा रन करून पहा स्वतःहून, आणि यात एक इम्प्रूव्हमेंट करा की हा जो नंबर आहे हा कन्सोलने घेता आला पाहिजे. एंटर नंबर टू चेक प्राइम और नॉट, आणि वरते वरते लिहायचं प्राइम चेकर, आणि यानं सांगितलं पाहिजे की युअर नंबर इज प्राइम और युअर नंबर इज नॉट प्राइम. ओके देन, तर थांबू आपण आजसाठी.